नमस्कार. आपण ऐकतोय स्वामी श्री सवितानंदजी लिखित ओंजळीतील चंद्र, श्रीमद भगवद्गीता, रचना सौंदर्य आणि आशय सौंदर्य. या ग्रंथाचं संपादन, संकलन आणि पुनर्लेखन केलेलं आहे सौ सरला कापुरे जगदाळे. आजचा आपला अध्याय चाललेला आहे तिसरा, काम एष क्रोध एष, भाग पहिला. समाजप्रेमी, देशप्रेमी, विश्वप्रेमी, धर्मप्रेमी, साधक, संन्यासी, समाजसेवक, सामान्य जनांनी सर्वांनीच पूर्ण मनोयोगाने हा वाचला पाहिजे, नीट समजून घेतला पाहिजे, असा हा अध्याय आहे. मग भले त्या व्यक्तीला अध्यात्मात, तत्त्वज्ञानात, दर्शनशास्त्रात रस असो किंवा नसू देत. या अध्यायाच्या संदर्भात सर्वात विलक्षण आणि आश्चर्यकारक आणि अतिशय सुख देणारी कोणती बाब असेल तर आज जग ज्या गोष्टींनी चिंतित आहे, ज्याच्यासाठी जागतिक नेत्यांच्या वारंवार बैठका होतात, शिखर परिषद होत राहते, त्या पर्यावरणाच्या चर्चा या अध्यायात आहेत. आणि त्याचं सर्व वर्म एकाच शब्दात भगवंतांनी सांगितलेलं आहे, ते म्हणजे परस्परम भावयन्तः. याची सविस्तर चर्चा आपल्याला पुढे करायची आहे. आपल्याला या अध्यायातील काही महत्त्वाचे शब्द, यथार्थात कर्माणि सहयज्ञाः प्रजा परस्परम भावयन्तः अन्नात भवन्ति एवं प्रवर्तितं चक्रम, हा संपूर्ण श्लोक लोकसंग्रह, प्रकृते क्रियमाणानि, काम एष क्रोध एष, हे शब्द रचना सौंदर्य आणि आशय सौंदर्याच्या दृष्टीने समजून घ्यायचे आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने समजून घ्यायला ज्ञानेश्वरीपासून यात नमूद केलेल्या 2 टीकांपर्यंत शेकडो टीका आलेल्या आहेत. वाचकांनी आपल्या रुचीनुसार अवश्य वाचाव्या आणि अभ्यासही करावा. सर्वात आधी आपण घेऊयात काम एष क्रोध एष. अगदी उलट्या क्रमाने चालतो शेवटून पहिलीकडे. रचना सौंदर्याच्या दृष्टीने यातला एष शब्द आम्हाला खूप आवडतो. व्यासांनी अगदी या एका मार्मिक शब्दात अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. अर्जुनाचा जसा हा प्रश्न होता तसाच प्रश्न दुर्योधनासमोर पण होता. पण दुर्योधनात जिज्ञासा नसल्यामुळे त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. याच्या उलट अर्जुन जिज्ञासू होता. अंधश्रद्धेच्या नावाने काव काव करणारे, कोल्हेकुई करणाऱ्या या अभाग्या जीवांना हे कळत नाही की आमच्या संस्कृतीत कुठेही अंधश्रद्धेला स्थान नाही. काही लोकांच्या अज्ञानापायी आणि दुसऱ्यांच्या स्वार्थापायी समाजात काही गोष्टी अंधश्रद्धेसारख्या घुसलेल्या आहेत. हे खरं आहे, पण त्यांचा धर्माशी किंवा धर्मग्रंथांशी काहीही संबंध नाही. कारण आमच्या सर्व धर्मग्रंथांची सुरुवात अथातो योग जिज्ञासा, अथातो ब्रह्म जिज्ञासा, अशा जिज्ञासा या पहिल्या शब्दापासूनच सुरू होते. तर पुराणात पण शौनक ऋषी ऋषींना विचारतात या संवादानेच आहे. प्रश्न विचारणं पण जिज्ञासा आहे. खरं तर अंधश्रद्धेची नक्की व्याख्या काय हे देखील ज्यांना सांगता येणार नाही आणि धार्मिक बाबतीत अंधश्रद्धेच्या नावाने ओरडणारे तथाकथित विज्ञानाच्या बाबतीत तितकेच अंधश्रद्धाळू असतात हेही ते विसरतात. दुसरी गोष्ट, अंधश्रद्धेने समाजाचं जेवढं नुकसान केलं नाही ना, तेवढं अश्रद्धेने केलेलं आहे. जेवढे अनाचार, अत्याचार, भ्रष्टाचार, व्यभिचार, दुराचार समाजात व्याप्त झालेले आहेत ना, त्यांच्या मुळाशी अंधश्रद्धा नाही तर अश्रद्धा आहे. भगवान श्रीकृष्ण पण गीतेत 4व्या अध्यायात म्हणतातच, अज्ञश्च अंधश्रद्धा नाश्च संशयात्मा विनश्यती. चला, हे थोडंसं विषयांतर झालेलं आहे. परत आपण मूळ विषयाकडे वळूयात. महाभारतात दुर्योधन म्हणतो, जानामि धर्मं न च मे प्रवृत्तिः, जानामि अधर्मं न च मे निवृत्तिः, केनापि देवेन हृदि स्थितेन यथा प्रयुक्तोस्मि तथा करोमि. मला धर्म माहीत आहे, परंतु त्यात माझी प्रवृत्ती नाही आहे. आणि मला अधर्म पण माहीत आहे, त्यातून पण मी निवृत्त होऊ शकत नाही. म्हणजे माझ्या हृदयात बसलेलं काहीतरी मला ज्या प्रकाराने प्रेरित करतं त्या प्रकारे मी करतो. पण त्यांनी कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही की हृदयात असं काय आहे
की जे त्याला धर्मापासून दूर ठेवून अधर्माला प्रेरित करतं. अर्जुन पण याच अर्थाचा प्रश्न भगवान कृष्णांना या अध्यायात विचारतो. अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अन्निच्छन्नपि वार्ष्णेय बलादीव नियोजितः. म्हणजे अर्जुन म्हणतोय, हे कृष्णा, तर मग हा मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही जबरदस्तीने करायला लावल्याप्रमाणे कोणाच्या प्रेरणेने पापाचं आचरण करतो? आणि यावर भगवानांनी फार सुंदर आणि यथार्थ उत्तर देताना म्हणलेलं आहे, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. हा विषय सविस्तरपणे समजून जर घ्यायचा असेल तर कृपया आमचं पुस्तक रात्रंदिनाम्हा युद्धाचा प्रसंग वाचायचं आणि समजून घ्यायचे तेवढे कष्ट घ्यावेत. हा काम, हा क्रोध म्हणजे हा एष म्हणजे तुला माहीतच आहे, सर्वांना ते विदित आहे. अर्जुन हा प्रश्न कृष्णाला विचारतो आणि त्यावेळी त्यांच्या मनात अशी शंका आहे की माझ्या व्यतिरिक्त असे काही बाह्य परिबळ म्हणजे राक्षस, भूत, पिशाच, वेताळ, यक्ष किंवा गंधर्व वगैरे आहेत का की जे माणसाला वेठीस धरून प्रेरित करतं? भगवान कृष्ण म्हणतात, नाही, याला बाहेरचं कोणतंच परिबळ जबाबदार नाही. तुला ज्ञात असलेली तुझी कामना, तुझी इच्छा, तुझी वासना, तुझी स्पृहा, वस्तू, व्यक्ती, परिस्थितीबद्दलचा अनुराग किंवा द्वेष हे प्रेरित करतात. तुझ्या या मनोवृत्तीचा चालक परिबळ आहे, बाहेरचं काहीही नाही. आणि तुझ्या मनातील वृत्तीचं, अपेक्षा, आकांक्षा, इच्छा, वासना, कामनांचं ज्ञान तुला आहे. तुला हेही ज्ञान आहे की त्या तुझ्या आतच आहेत, बाहेरून आलेल्या नाही आहेत, आत गेलेल्या नाही आहेत. ईश्वराच्या आयोजनात, त्याच्या कार्यक्षेत्रात कोणीही काहीही बदल किंवा ढवळाढवळ करू शकतच नाही. पण ईश्वरानेच मनुष्याला जी स्वतंत्र निर्णय शक्ती, संकल्प शक्ती दिलेली आहे तीच हा उत्पात करते. आणि तुम्हाला ईश्वरोन्मुख करण्यासाठी, जीवनाचा धडा शिकवून तुम्हाला परमार्थाकडे वळवण्यासाठी, तुमच्या इच्छापूर्तीसाठी कुमाता न भवती या पुत्रस्नेहाने ती ईश्वर सत्ता जीवाला ढवळाढवळ करू देते, त्याच्या इच्छेप्रमाणे वागू देते, त्याला त्याचे निर्णय करण्याचे स्वातंत्र्य देते. बाह्य परिबळ नाही आहे. तुम्ही स्वतःच तुमचा काम, तुमचा क्रोध तुमच्याकडून पापकर्म घडवतो. काही वैदिक सूक्तात ज्ञानी व्यक्ती आणि शिकावी बटूक बाळच ईश्वराला प्रार्थना करताना म्हणतात, हे कार्य कामाने केलं आहे, हे काम क्रोधाने केलं आहे, मी केलेलं नाही. प्रभू, मी तुला वारंवार नमस्कार करतो, या कामाबद्दल तू मला दोषी मानू नकोस, कारण मी केलेलं नाही आहे. सगळ्याच कामना वाईट असतात असंही नाही, सर्वच कामना शत्रू असतात असंही नाही, कारण तसं मानलं तर गृहस्थाश्रम शक्य होणारच नाही आहे. स्वतःचं शरीर टिकवणं पण शक्य होणार नाही आहे. भगवान श्रीकृष्ण अध्याय 7 स्वतःच म्हणतात, धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. सर्व प्राण्यातील धर्माला अनुकूल, अर्थातच शास्त्रमर्यादेतला, धर्ममर्यादेतला असा काम मीच आहे. म्हणजे त्या कामना शत्रू आहेत, ज्या कामना पापाला प्रेरित करतात, ज्या धर्माच्या, शास्त्राच्या मर्यादेतच नाहीत, विवेकाच्या अधीन नाहीत, ज्ञान, वैराग्य, विवेकाच्या नियंत्रणाखाली नाहीत, ज्या वस्तूंची खरोखरच तुम्हाला आवश्यकताच नसते, ज्या वस्तूंशिवाय तुम्ही राहू शकता, त्या वस्तूंच्या मागे धावण्यास प्रवृत्त करतात, त्या कामना शत्रू आहेत, त्या पाप करतात. रावण कदाचित मंदोदरी वाचून राहू शकला नसता, कारण तिथं त्याची खरं तर धर्मपत्नीच होती, पण सीते वाचून सहज राहू शकत होता. पण तिच्या मागे म्हणजे परस्त्री मागे धावला म्हणून तो पापी ठरला. मनुष्य इच्छा नसताना पापकर्म करून बसतो, याचा अर्थ त्याची संकल्पशक्ती कमजोर पडलेली आहे, विवेकशक्ती दुर्बल ठरलेली आहे. आणि मग जेव्हा कामनेच्या अधीन होऊन, विवेकशून्य होऊन तिचं चिंतन करतो, तिच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो, तेव्हा दुसऱ्या अध्यायात म्हटल्याप्रमाणे ध्यायते विषयांस्पुसः,
पासून सुरुवात होऊन ही घसरगुंडी बुद्धिनाशात प्रणश्यती तिथपर्यंत जाऊन थांबते. आधुनिक विज्ञानाने म्हणजे विज्ञानाजवळ गती आहे पण दिशा नाही, शक्ती आहे पण दृष्टी नाही आहे. स्तोत्रमंत्राचं विज्ञान, लेखक आहेत स्वामी श्री सवितानंदजी. हे तुम्ही ऐकू शकाल. भोगवादाचं एवढं प्रचंड आणि व्यापक मोहक साम्राज्य उभं केलेलं आहे की माणसाची विवेकशक्ती कुंठित होऊन बलहीन झालेली आहे. त्यामुळे भोगवाद निरतिशय वाढलेला आहे, अंकुशरहित झालेला आहे, अनियंत्रित झालेला आहे. आणि त्याचा परिणाम हे अनादी सृष्टीचक्र व्यवस्थित सुचारू रूपाने चालण्यात खूप अडथळे येत आहेत. आणि त्यामुळे खूप काही प्रश्न, खूप काही अडचणी, समस्या उद्भवलेल्या आहेत. मनुष्य अघायू इंद्रिया रामो असा झालेला आहे. त्यामुळे विषयात पूर्णपणे रममाण होऊन त्याचं जीवन पापयुक्त झालेलं आहे. यज्ञाच्या व्यापक कल्पनेला तिलांजली देऊन तो यज्ञाशिष्टाशीनः नाही पण पाप खातो आहे. म्हणजे अन्नात भवन्ति भूतानी यज्ञे परितिष्ठितम 14 आणि 15 ह्या श्लोकात आहे. पुढे जाण्यापूर्वी आधी या श्लोकांचा अर्थ आपण नीट समजून घेऊ. सर्व भूतमात्रांची उत्पत्ती अन्नापासून होते. याचा आशय असा आहे की खाल्लेल्या किंवा न खाल्लेल्या पचलेल्या अन्नाने स्त्री पुरुषांच्या म्हणजे पशु पक्षी वृक्ष वगैरे सर्वच आहे त्याच्यात शरीरात रक्त वीर्य रज वगैरे उत्पन्न होतात. त्यानेच प्रजोत्पत्ती शक्य आहे. गर्भधारणेनंतरही त्याची जोपासना आणि वाढ अन्नामुळेच होते. योनी भिन्नतेप्रमाणे अन्नात भिन्नता असेल म्हणजे उधेसाठी लाकूड हेच भोजन आहे. शरीराच्या उत्पत्तीचा मूल आधार अन्नच आहे. हे अन्न पावसामुळे येतं. आपल्या या सृष्टीत जे काही खाद्यपदार्थ आहेत प्रत्येक योनीनुसार भिन्न भिन्न त्याची उत्पत्ती पावसामुळेच होते. त्याचं मूळ कारण जल आहे. पाणी नसेल तर विविध अन्नच उत्पन्न होणार नाही. मनुष्यासाठी अन्नधान्य, पशुसाठी गवत चारा, इतरांसाठी लहान जीवजंतू वगैरे वगैरे वगैरे. आणि हा पाऊस यज्ञामुळे पडतो. याची सविस्तर चर्चा यज्ञात भवती पर्जन्यो या पुढच्या लेखात आलेली आहे. आता यज्ञ म्हणजे काय? एका यज्ञकुंडात आहुती टाकणं, मंत्र म्हणत हवन करणं म्हणजे यज्ञ आहे का? हा कर्मकांडीय यज्ञ कृष्णाला अपेक्षित नाही आहे. तो यज्ञाचा एक भाग खरा आहे, पण कृष्णाने यज्ञाचा मोठा आवाका, मोठा विशालपट उभा केलेला आहे. सृष्टीत जितके जीव आहेत त्यात फक्त मनुष्यच असा आहे की त्याच्यावर सृष्टीच्या समस्त जीवांची आणि हे सृष्टीचक्र चालू ठेवण्याची जबाबदारी ईश्वरानेच दिली आहे. कारण फक्त मनुष्यालाच ईश्वराने स्वतंत्र निर्णयशक्ती दिलेली आहे, संकल्पशक्ती दिलेली आहे. पण ती जर धर्ममय नसेल, विवेक अधिष्ठित नसेल तर फार मोठा हाहाकार माजेल. तिला नियंत्रित करण्यासाठीच ईश्वराने मनुष्याच्या निर्मितीबरोबरच यज्ञाचीही निर्मिती केलेली आहे, म्हणजे सहयज्ञ हा. आणि मग यज्ञ म्हणजे समस्त जीवांच्या हितासाठी, कल्याणासाठी, त्यांची सुरक्षा, त्यांचा विकास याच्यासाठी मनुष्याकडून शरीर वाणी मन यांच्या माध्यमातून जे काही सत्कार्य घडेल तो करेल. आणि ते सर्व सत्कार्य म्हणजेच यज्ञ आहे. कृष्णाची यज्ञाची कल्पना अशी ही आहे. देवतांना संतुष्ट करून त्यांच्यापासून सर्वांच्या हितासाठी मग अन्न पाऊस वातावरण हे सगळं आवश्यक ते प्राप्त करण्यासाठीच परस्परम भवयंतः ही दृष्टी ठेवूनच उदार हृदयाने व्यापकतेने कर्मयोग आचरणं. कृष्णाच्या संकल्पनेतल्या स्वधर्माचं स्वकर्तव्याचं पालन करणं म्हणजे यज्ञ. मग त्यात हवन दान तप जीवसृष्टीसाठी आपलं समस्त उपयोगी हितकारी कर्म यांचा समावेश यज्ञ या शब्दात आहे. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे यज्ञ कर्मसमुद्भव. आणि हे अशा तऱ्हेच्या कर्माचं मार्गदर्शन वेदातूनच मिळतं. जे वेद परब्रह्म परमात्म्यापासून निर्मित आहेत. म्हणजे यज्ञाचं मूळ अधिष्ठान हा परमात्माच आहे. विष्णू पुराणात पालनकर्त्या विष्णू देवतेलाच यज्ञ असं म्हटलेलं आहे. हेही लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे जे सृष्टीचक्र आहे हे आपल्या स्वतंत्र निर्णयशक्ती जी अनियंत्रित होऊन
पूर्ण भोगवादाकडे झुकते वळते तेव्हा ते चक्र बाधित होतं, अनर्थ होतो. मनुष्य इंद्रियारामो होतो, पाप करतो आणि मग त्याचा दुष्परिणाम त्याला स्वतःला तर भोगावा लागतोच, पण सर्व समाजाला, राष्ट्राला आणि विश्वाला पण भोगावा लागतो. आपण आता थोडक्यात बघूयात की भोगवादी स्वकेंद्रित दृष्टिकोनामुळे सुखलोलुपता, इंद्रिय लोलुपता एवढी भयंकर आणि एवढी अनियंत्रित वाढलेली आहे की अनावश्यक आवश्यकतांना माणूस आवश्यकता मानून बसलेला आहे. कोणतंही थंड पेय म्हणजे कोका कोला, थम्सअप खरोखरच आवश्यक आहेत का? एक बाटली कोका कोला उत्पादन करायला सुमारे 35 लिटर पाणी वापरलं जातं. रोजच्या रोज लाखोंच्या संख्येने उत्पादन होत आहे. किती पाण्याचा दुरुपयोग झाला बघा. परिणाम, शेतीला पुरेसं पाणी नाही, अनेक ठिकाणी प्यायला पाणी नाही. सुखाच्या हव्यासापायी शहरं वाढली. एका माणसाला रोज प्यायला, स्वयंपाकाला, शौचाला, आंघोळीला, कपडे धुवायला वगैरे मिळून 40 ते 45 लिटर पाण्याची आवश्यकता असते. पण शहरीकरण वाढलं, त्यासाठी ड्रेनेज सिस्टीम आली आणि परिणाम आता एका व्यक्तीमागे 645 लिटर पाण्याची आवश्यकता उभी राहिली, म्हणजे 600 लिटर जास्त. त्याचा सृष्टीचक्रावर होणारा परिणाम. अनेक कारणांनी संयुक्त कुटुंब पद्धती तुटली, त्यामुळे घरांची संख्या वाढली. त्यांचे 2 दुष्परिणाम झाले. घरासाठी दरवाजा, खिडक्या अनावश्यक असूनही डायनिंग टेबल, इतर फर्निचर यासाठी बेसुमार वृक्षतोड झाली. शहरं वाढली, वाहतूक वाढली, रस्त्यासाठी पण जंगलं साफ झाली. जंगलातून रस्ते गेले, त्यामुळे लाकूड चोरांनाही फावलं. बेफाम लाकूड चोरी, जंगलाच्या जंगलं साफ झाली. वृक्षांची संख्या भयंकर प्रमाणात घटली आहे आणि परिणाम पावसावर झाला आहे. दुसरा दुष्परिणाम म्हणजे प्रत्येक शहर ऑक्टोपस झालं आहे. जवळची सगळी खेडी गिळंकृत केली. शेतीची जमीन बिनशेतीची झाली. एकीकडे लोकसंख्या वाढत आहे तर दुसरीकडे शेती कमी कमी होत चाललेली आहे. आणि मग आहे त्या शेतीतून सर्वांना पुरेल एवढ्या धान्यासाठी वैज्ञानिकांनी प्रयोग केले. मूळ बियाण्याच्या संरचनेत फेरफार केले. GMTने उत्पादन वाढलं खरं, पण 2 भयंकर परिणाम झाले. एक, आता ज्या त्या शेतकऱ्यांच्या शेतात पिकलेल्या अन्नधान्यातून बाकीचा भाग बियाणं म्हणून काढून ठेवताच येत नाही, कारण ते अंकुरित होत नाही आणि म्हणून पुन्हा त्याच कंपनीकडे धावावं लागतं बियाण्यासाठी. त्यातून शोषण वाढतं. त्याहूनही मोठा दुष्परिणाम, अमेरिकेत एका पशूच्या डॉक्टरांचा मोठा फार्म हाऊस नवीन बियाणाने म्हणजे GMT आलेल्या मक्यामुळे त्यांची डुकरं खूपच धष्टपुष्ट झाली. ती चांगल्या किमतीला विकली जाणार, खूप पैसे कमवणार. याच्या मनोराज्याला जबरदस्त हादरा बसला त्यावेळी की नवीन डुक्कर जन्माला आलंच नाही. तो स्वतःच गुरांचा डॉक्टर, त्याने अभ्यास केला तर त्याच्या लक्षात आलं की त्याच्या फार्म हाऊसमधली धष्टपुष्ट झालेली 80% डुकरांची फलन क्षमताच म्हणजे नवीन पिल्लं पैदास करायची समाप्त झालेली आहे. आणि हेच माणसांच्या बाबतीत पण घडायला लागलेलं आहे. यावर पुढे लिहिण्याआधी अजून एक गंमत लक्षात आणून देतो. आपल्याकडे चैत्र वैशाखात म्हणजे एप्रिल मे मध्ये भरपूर आंबे येतात. ज्यांना खायचे असतील त्यांनी खावे, हवे तेवढे, अगदी रोज खा हवं तर. पण आमच्या चटोर जिभेला आता दिवाळीला पण आंब्याचा रस हवा आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या लग्नाच्या पंक्तीत पण मोठेपणा मिळवण्यासाठी आंब्याचा रस वाढायचा आहे आणि त्यासाठी उन्हाळ्यात मिळणाऱ्या आंब्याच्या रसाला टिकवून ठेवण्यासाठी रसायनं म्हणजे पेस्टिसाइड्स वापरावी लागली. परिणाम, वाहतुकीची साधनं प्रचंड प्रमाणात वाढली, खूप सोय झाली. परिणामस्वरूप इटलीचा पिझ्झा असो किंवा अमेरिकेचं जंक फूड असो किंवा इतर देशाचं दुसरं काही सगळ्या जगात सगळीकडे मिळू लागलं. त्याची उत्पादन पद्धती, टिकवण्याची पद्धती, त्यात वापरावी लागलेली रसायनं, आमचे आत्मीय स्वजन वैद्य नगरचे लक्ष्मीकांत कोर्टीकरांनी खूप मेहनत करून अभ्यास करून पुस्तक लिहिलं आणि त्यात प्रतिपादन केलेलं आहे. हे आजच्या बेसुमार भोग प्रवृत्तीमुळे
स्त्री पुरुषांची फलनक्षमता चिंताजनक प्रमाणात कमी झालेली आहे. नोकरी, पैसा, करिअर, प्रगतीच्या हव्यासापायी लग्न उशिरा होत आहे. उशिरा लग्न करूनही सुरुवातीला कुटुंब नियोजन, जी संतती स्त्रीला वयाच्या 20-30च्या दरम्यान व्हायला हवी, ती आता 35 ते 40च्या दरम्याने, आणि ते पण सहज नाही. डॉक्टरांच्या चिकित्सकाच्या अधीन होऊनच होत असते. त्यामुळे जन्माला येणाऱ्या मुलांमध्ये शारीरिक मानसिक विकृतीचं प्रमाणही वाढत आहे. समाजात नीट बघा, अगदी लहान मुलं पण खूप जिद्दी, उद्दाम, उद्धट, मनस्वी आणि अंशतः हिंसक मनोवृत्तीची झालेली आहेत. यातून स्वस्थ संतानाचं निर्माण होणारच कसं हो? 50-60 वर्षापूर्वी पोलिओ हा शब्द कोणी ऐकलाच नव्हता. कोणी शारीरिक विकलांग, पोलिओग्रस्त लाखातून एखादी केस पण पाहायला मिळत नव्हती. आणि आज एवढा पोलिओचा आणि इतर आजारांचा बाऊ कशामुळे? तर जन्माला आलेल्या शिशूमध्ये रोगप्रतिकारक शक्तीच नाही. शिशूच्या आईला शरीर, सौष्ठव, पार्ट्या आणि नोकरी यामुळे शिशूला स्तनपान करायला वेळच नाही, इच्छाही नाही आहे. स्वकेंद्रित सुखलोलुपतेमुळे मातृत्वाचाही गळा घोटला गेलेला आहे. एकीकडे आईच्या दुधाअभावी रोगप्रतिकारक शक्ती घटली, तर दुसरीकडे बाजारात डेअरीवर मिळणारं गाय म्हशीचं दूध पोषण करण्याच्या ऐवजी रोगग्रस्त करीत आहे. माळरानं उरलेली नाहीत, पशूंना चारा नाही, पशूंची संख्या घटली आहे. आणि चहा, कॉफी, आईस्क्रीम, मिठाईमुळे दुधाची मागणी प्रचंड वाढली आहे. उपाय शोधला गेला. पशूंनी दूध जास्त द्यावं म्हणून इंजेक्शनं देण्यात आली. आणि ही इंजेक्शन देऊन मिळवलेलं दूध पिणाऱ्याला कॅन्सर होतो. शहरं वाढली, त्यांच्या पाणी पुरवठा व्यवस्थेसाठी धरणं वाढली, वाहत्या नद्या कमी झाल्या, मोठ्या नद्यांना पाणी कमी, लहान तर सुकल्याच. आम्ही आमच्याच जन्मगावची एक गोष्ट सांगतो, आणि सर्वत्र हीच परिस्थिती तुम्हाला पाहायलाही मिळेल. जन्मगाव बेटावद म्हणजे जिल्हा धुळे. बेटावद नाव असं पडलं की त्याच्या चारही बाजूला पाणी. आम्ही लहान असताना 4 दिशेला पाणी आणि 4ही दिशेला झाडी, हिरवळ. त्यामुळे उन्हाळा कधी आम्हाला जाणवलाच नाही. पश्चिमेकडून पूर्वेला वाहत येणाऱ्या पांझरेला 12 महिने पाणी. आता ती दिवाळीनंतर कोरडी ठणठणीत पुढे जाऊन वळण घेऊन पूर्व उत्तर होत तापीला मिळणार. तापी पूर्वेकडून पश्चिमेला वाहणारी आणि दक्षिण उत्तरमध्ये पाटाचं, कालव्याचं 12ही महिने वाहणारं पाणी. आणि आता पांझरेला पाणी नाही. कालवे तर किती वर्षापासून कोरडेच पडलेले आहेत. तापी सुकलेली. लहानपणी बेटावद ते आता झालं आहे मुडावद. पांझरा ते तापी सुमारे 8 किलोमीटर रस्ता. दोन्ही बाजूला एवढी फळझाडं, एवढे बगीचे, आमराई आणि विविध झाडं की कुठेही थोडी पण मोकळी जागा नव्हती. भर उन्हाळ्यात पण थंडगार सावलीत चालायचो. आणि आज काय परिस्थिती आहे? पूर्वजांनी लावलेल्या झाडांचे आंबे, पेरू, सीताफळं, जांभळं सर्वांनी खूप खाल्ली. कालक्रमाने झाडं सुकली, नवीन कोणी लावलीच नाहीत. सुकलेली झाडं कापली गेली आणि आज 8 किलोमीटर लांबीचा पट्टा उजाड रखरखलेला झालेला आहे. आणि खरं तर सगळीकडे हेच होत आहे. संपन्न घरात जन्माला आलो होतो, तरी वडिलांनी आम्हाला पहिल्यांदा चप्पल 10वीत आल्यावर घेऊन दिली. तीही बाटाची नाही, गावच्या चांभाराने शिवलेली. आज मूल अजून उभं राहून पाऊल टाकायला शिकत आहे. तोच आईवडिलांची हौस, नातेवाईकांची हौस. 1 डझन बूट येतात घरात. काही महिन्यात निकामी, पुन्हा नवीन. उत्पादन किती वाढलं हो. वडिलांचं कपड्याचं दुकान होतं, तरीही वर्षात फक्त 2 जोड कपडे आम्हाला मिळायचे. आणि आज प्रत्येकाकडे 2 डझन तरी कमीत कमी असतील. आईला, भावजाईला प्रत्येकीला वर्षातून 2च फक्त साड्या. आज कित्येकांच्या घरात बायांजवळ 200 साड्या असतील. अनावश्यक उत्पादन. अनावश्यक असलेला फ्रीज, AC, कपडे धुवायचं मशीन, स्कूटर, कार, मोटरसायकल. खरोखर किती जणांना आवश्यक आहे हो हे? सर्व भोगवादच माजलेला आहे ना. उत्पादनं वाढली, औद्योगिक वसाहती वाढल्या, बेसुमार कारखाने, त्यामुळे बेसुमार कार्बन डायऑक्साईड. पृथ्वीवरचं पर्यावरण संतुलन बिघडतं आहे. सहाऱ्याच्या रणात पाऊस पडतो आहे. हिमालयन परिसरात पाऊस खूप कमी झाला आहे.
आईसलँडमध्ये ज्वालामुखी फुटून आकाश धुराने व्यापलं आहे. भयंकर सुनामी आलेली आहे. वादळ चक्रवात आलेलं आहे. तर पूर्वी कित्येक वर्षातून केव्हा तरी, आता वर्षातून कित्येकदा तरी सर्व सृष्टीचक्र खोळंबलं आहे, अव्यवस्थित झालेलं आहे. आणि त्याचे दुष्परिणाम विविध तऱ्हेनं माणसांसमोर येऊ लागलेले आहेत. जीवन जगणं खरंच खूप संघर्षमय होत आहे. तरीही सुख नाही, तर सुखाचा फक्त आभास आहे. मानसिक तणाव, त्यातून रोग किती वाढलेत. हवालदिल झाली आहे मानवजात. आता सगळ्यांचे डोळे उघडत आहेत. आता पर्यावरणाची आठवण येत आहे. आणि आता पर्यावरणाचा विचार जो सुचतो आहे तो पण संपूर्ण सृष्टीसाठी नाही, तर फक्त मानव केंद्रित. चला, कुठेतरी सुरुवात झाली म्हणूयात. गीतेची पर्यावरणाची कल्पना व्यापक होती. वैश्विक स्तरावर नाही, तर ब्रह्मांड स्तरावर होती. आमच्या ऋषीमुनींचं हृदय कृतज्ञतेने भरलेलं होतं. म्हणून त्यांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पाऊस पाडणाऱ्या निसर्ग शक्तीलाही देवता मानलेलं आहे. वरुण देवता, इंद्र देवता. ऋषींना कळत होतं की या पृथ्वीवरचं जीवन सूर्यामुळेच आहे. म्हणून त्यांच्यासाठी सूर्य अग्नीचा गोळा नव्हता. आकाशात दिसणाऱ्या सूर्याच्या पलीकडे चर्मचक्षूंना न दिसणाऱ्या दिव्य सूर्याकडे पाहणारे ज्ञानचक्षू त्यांच्याजवळ होते. म्हणून तोही त्यांना ईश्वर स्वरूपच होता. नद्या म्हणजे वाहणारं पाणी नाही, तर ती जीवनदायिनी माता आहे. त्यांच्यातही त्यांनी देवत्व अनुभवलं आहे. त्यांना वृक्षात पण देवाचा वास अनुभवताच यायचा. आणि हे सगळे विचार सत्य आहेत हे आम्ही अनुभवलं आहे. ऋषींच्या कृपेने, परंपरेने, उपलब्ध साधना पद्धतीने साधना करून, गुरु महाराजांच्या कृपेने, मा भगवतीच्या कृपेने, अनुभवाने आम्ही पण सांगू हे त्रिवार सत्य आहे. आणि म्हणूनच पर्यावरण संरक्षणासाठी वैश्विक स्तरावर व्यापकतेने विचार करण्यासाठी, पुन्हा सुख, समृद्धी आणि शांती, प्रसन्नता, आनंद प्राप्त करण्यासाठी आज अनुभवतं तसे आभासी काल्पनिक सुख नाही, भ्रामक धारणा नाही, तर जीवनाचा खरा आनंद पुन्हा कृष्णाची आज्ञा मानावी लागेल. परस्परम भावयन्तः. बाकीच्या शब्दाची अजून थोडी चर्चा यज्ञात भवतीमध्ये पंचयज्ञाच्या संदर्भात केलेली आहे. लेखाच्या समारोपापूर्वी परस्परम भावयन्त हे आता गीतेत म्हटल्याप्रमाणे फक्त तुम्ही आणि देवतांच्या संदर्भात नाही आहे, तर मनुष्याच्या परस्पर संबंधात पण आवश्यक आहे. मागच्या महिन्यात आम्हाला आमच्या ओळखीच्या एका सज्जनाने, म्हणजे अंदाजे 2 जून 2017 एका घराच्या वास्तुशांतीनंतर उपस्थितांनी घरातल्या आतल्या बाजूचे आणि बाहेरच्या बाजूचे फोटो पाठवले. घर बांधायला म्हणे 600 कोटी रुपये खर्च आला. लोकांना व्यसनी बनवून, परिणामस्वरूप असंख्यांना कॅन्सर देऊन कमावलेली ही धनसंपत्ती. अयाघू इंद्रिया रामो. या 600 करोडमधून देशातल्या 6 राज्यात निदान 6 तरी उत्तम आधुनिक कॅन्सर हॉस्पिटलं उभी केली गेली असती, तर केलेल्या पापाचं काहीसं परिमार्जन झालं असतं. कॅन्सरमुळे घरचा करता करविता गेल्यामुळे उजाड झालेल्या कुटुंबाला आधार दिला असता. मुलांच्या संगोपनाची, शिक्षणाची, लग्नाची, विकासाची जबाबदारी निभावली असती, तर या पापाचं काहीसं परिमार्जन झालं असतं. पण हे सर्व वैभवी प्रदर्शन विवेकी लोकांच्या दृष्टीने मानसिक विकृतीशिवाय दुसरं काहीच नाही. अशीच कोणी त्यांच्या एकट्याच्या परिवारासाठी करोडो रुपये, आकडा नक्की माहिती नाही आहे, खर्चून अनेक मजली इमारत बांधली. आणि लोकांचा अन्नदाता शेतकरी मात्र भुकेने आत्महत्या करतो आहे. त्यांनी त्याच्या कानावरची जू पण रेंगली नाही आहे. भ्रष्टाचाराने करोडो नव्हे तर अरबो रुपये गोळा करणारे नेते शेतकऱ्यांसाठी नक्राश्रू ढाळून फक्त शाब्दिक सांत्वना आणि उपदेश देत आहे. आणि ती शाब्दिक सांत्वना आणि उपदेश द्यायला येणं जाणं, सभा, आंदोलनं त्या शेतकऱ्यांच्या पैशातून, स्वतःच्या नाही. मग माणसांच्या मध्ये ही वाढत चाललेली विकृती परदुःख चंदन शीतल पराकाष्ठाच आहे. परंतु याचा दुष्परिणाम शेवटी कोण भोगणार? स्मरणशक्ती दगा देत नसेल तर गोल्डस्मिथ या कवीची एक कविता आहे, त्यात त्यांनी म्हटलेलं आहे
की आमच्या खेडेगावात गावाबाहेर एका झोपडीत एक अनाथ वृद्ध महिला राहत होती. ती म्हातारी गावातल्या कोणाचीच नातेवाईक नव्हती, म्हणून कोणीही तिच्याकडे कधी विचारपूसही करायला जायचं नाही. भुकेने पीडित, रोगाने ग्रस्त, जरा जर्जर ती म्हातारी खूप आजारी पडली. तिला दवाखान्यात न्यावं, औषधोपचार करावं असंही कधी कुणाला वाटलं नाही. पावसाळ्याचे दिवस तिची झोपडी सगळीकडून गळायची. ते पाणी तिच्या अंगावर पडायचं, तडफडायची आणि बिचारी तशीच ती मेली. पाणी वाहतच होतं. गावाबाहेर झोपडी होती. शेजारीच तलाव होता. झोपडीतलं पाणी तलावात जायचं आणि थोड्या दिवसांनी त्या तलावाच्या पाण्याने गावातल्या अनेक गायी म्हशी मेल्या. त्यांच्या दुधाने आणि तलावात पोहल्याने गावातले अनेक तरुण मेले. कवितेत शेवटी असं म्हटलेलं आहे की गावाच्या लोकांनी हुशारीने, चतुराईने 500 शिलिंग वाचवले, पण गावातले 500 तरुण मात्र गमावले. भारतात अनेक शताब्दींपासून झालेली गरिबांची, त्या दारिद्र्याची भीषण अवस्था पाहून तळमळून उठलेले विवेकानंद आणि त्यांनी त्यासाठी सुरू केलेला लोकजागृतीचा, देशजागृतीचा आणि समाजजागृतीचा मोठा यज्ञ, जो अजून अपूर्णच आहे. त्यात तुम्हाला पण आहुती टाकायची आहे. परस्परम भावयन्तः सूत्र डोळ्यांसमोर ठेवूनच विषयलेखन आणि चर्चेचा ओघ दुसरीकडे वळल्याने कामयेष क्रोधयेष या श्लोकातील एका महत्त्वाच्या शब्दाची चर्चा करायची राहिली. काम आणि क्रोध कशाने उत्पन्न होणार? तर भगवंतांनी उत्तर दिलं आहे, हे रजोगुणापासून उत्पन्न होणार. रजोगुण समुद्भवः. इतरांची गोष्ट सोडा हो. चांगल्या साधकाने अगदी सात्विक भोजन केलं ना तरी त्यामुळे केवळ सत्वगुणच उत्पन्न होणार नाही, तर शरीर संचलनाच्या कार्यासाठी आणि इतरही कार्य करण्यासाठी अंशतः का होईना रजोगुण उत्पन्न होणारच. आणि या रजोगुणापासूनच काम आणि क्रोधाची उत्पत्ती होते. जैन धर्मात विशेष करून उपवासाचं खूप महत्त्व आहे. उपवासाने शारीरिक शुद्धी होते, हेही खरं आहे. पण जेव्हाही उपवासाचं पारणं होईल, भोजन पोटात जाईल की मग रजोगुण उत्पन्न होणारच. कारण ती एक ऊर्जा आहे, ती काही कार्यशक्ती आहे. तिचा योग्य तो विनियोग झाला नाही तर त्यातूनच काम आणि क्रोध उत्पन्न होणारच. जैन धर्मात साधू सतत विचारण करत असतात. ते याच कारणासाठी पायी चालल्यामुळे भोजनाने उत्पन्न झालेली ऊर्जा त्यात खर्च होईल. सतत विचरणाने कोणा व्यक्तीशी संबंध येणार नाही, संग होणार नाही. त्यामुळे पण उत्पन्न होणारा काम क्रोध टाळता येईल. हिंदू साधू संन्यासी पायी विचरण क्वचितच करतात. त्यांनी रजोगुण उत्पन्न ऊर्जा गुरुसेवेत, मंदिराच्या सेवेत, समाजसेवेत, दरिद्री नारायणाच्या सेवेत खर्च केली तरच कामक्रोधाची उत्पत्ती टाळता येईल. या श्लोकातून महर्षी व्यासांनी फार महत्त्वाची सूचना देऊन साधकांना सावध केलेलं आहे. काम आणि क्रोध रजोगुणातून उत्पन्न होणार आणि रजोगुण भोजनामुळे. त्यामुळे सांभाळा, सावध राहा आणि उपायही शोधा. आजचा 3रा अध्यायातला पहिला भाग आपण इथे संपवणार आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय.